उदाहरणार्थ समजा रंगमंचावर तुमच्या हातातून एखादी वस्तू पडली, पडल्यानंतर शाळेतल्या कार्यक्रमामध्ये तुमचा अगदी विस्का होणार आणि शो फ्लॉप गणला जाणार. परंतु जादूत तसं नाहीये. जादूची प्रयोग शिकताना किंवा करताना मी हे शिकलो की आपण चुकलो तरी मी चुकलो नाही असं का भासवायचं आणि कसं भासवायचं. तर तो जो टर्न आहे तो जादूत आहे. जादूमध्ये चातुर्य आहे, जादूमध्ये स्मार्टनेस आहे, जादूमध्ये बॉडी लँग्वेज आहे. तुमचे शरीर एका विशिष्ट अँगलनं तुम्ही फिरवलं की तुम्ही पटकन कबूतर काढता. रुमाल दोन हातात घेतले की फटकन रुमाल दोन कबूतर तुमच्या हातात येतात. आणि सभाधारिष्ट आहे, त्याच्यामध्ये वक्तव्य आहे तुमचं. तुम्ही अगदी इफ यू हॅव अ गुड फ्लेअर यू शुड बी अ गुड परफॉर्मर. परफॉर्मर चांगला असला तुम्ही की तुम्ही चांगले जादूगार होता. हे तुम्हाला समजलं, उणीवा दूर करायला सुरुवात केली. आणि मग त्या उणीवा दूर माझ्या स्वतःच्या केल्यानंतर तो जो प्रोजेक्ट आहे मॅजिक वर्कशॉप, तो 25 वर्षापूर्वी सुरू केला आणि तो आजही चालू आहे. तो वर्कशॉप माझा गाजला आणि त्या वर्कशॉप गाजल्यामुळे मला हे सगळे पुरस्कार मिळाले. मला मी जादूचे प्रयोग केले म्हणून मला पुरस्कार नाही मिळाले. 10 भारतीय उल्लेखनीय 10 आउटस्टँडिंग यंग इंडियन्स अवॉर्ड, आउटस्टँडिंग नॉमिनेटेड फॉर द आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड इन जपान, हे जे पुरस्कार मला मिळाले ते कशासाठी मिळाले? जादूचे प्रयोग केले म्हणून नाही मिळाले. बरोबर. त्या जादूचा वापर विविध कारणांसाठी केला. त्यातले पहिलं कारण म्हणजे व्यक्तिमत्व विकास मुलांचं आणि मोठ्यांचं पण. दुसरं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फॉर कॉर्पोरेट. तिसरं तुमचं क्राईम डिटेक्शन फॉर पोलीस डिपार्टमेंट. ते कसं काय होतं? काय असतं की एक घटना सांगतो. वाशीला घडलेली घटना. मला पोलीस खात्यातून फोन आला की जादूगार साहेब एक तुमचे 20 मिनिटं तुम्ही देणार का? म्हटलं 20 मिनिटं कशासाठी? नाही, त्या जादूगारांना हिप्नोटाइज करावं तुम्ही, काहीतरी त्यांच्यावर असं काहीतरी मोहिनी घाला आणि ते सगळं कबूल झाले पाहिजे. असं सहज गंमत म्हणून ते DCP साहेब माझ्याशी बोलले. म्हटलं गंमत म्हणून घेऊ नका ते, आणि जर ते 15 मिनिटात कबूल झाली तर? ते म्हटलं काय म्हणताय? म्हटलं हो सर, माझ्याकडे अशी जादू आहे की ते 15 मिनिटात कबूल होतील. आणि मग ते 5 आरोपी माझ्यासमोर उभे केले गेले आणि 5 आरोपी कबूल झाले. आता ते कसं वापरलं? तर हे सगळे जे गुन्हेगार असतात, खून, दरोडे, बलात्कार, असे ते गुन्हे त्यांनी केलेले होते. हे फार हार्ड क्रिमिनल असतात. हार्ड क्रिमिनल्स म्हणजे त्यांनी तुम्ही शॉक द्या, त्यांना 3rd डिग्री द्या, तरी ते कबूल सहजासहजी होत नाहीत. परंतु त्यांच्या मनाशी तुम्ही खेळलात. उदाहरणार्थ मी एक जादूगार आहे आणि मी त्या सुपरस्टिशियस गुन्हेगाराला तुमच्या माहितीकरता सांगतो, 90% लोक हे सुपरस्टिशियस असतात, अंधश्रद्धाळू. आणि त्या अगदी मोठ्यात मोठ्या चित्रपटाचा मुहूर्त करतात की नाही लोक, तेव्हा नारळ करतात, नारळ फोडतात की नाही. नारळ फोडण्याने काय होतं? जादूगार म्हणून काहीच होत नाही, पण त्यांच्या दृष्टीनं तिकडे हाक जाते. तर तसे हे जे गुन्हेगार असतात हे अडाणी असतात. बहुतांश गुन्हेगार जे मोठे मोठे गुन्हे करतात ते फार काही शिकलेले नसतात. शिकलेले असले तर त्यांनी काहीतरी वेगळं केलं असतं. यांना जर मी सांगितलं की एक्झॅक्टली मी सांगतो की तू काय केलं होतंस, किती वाजता केलं होतं आणि कसं केलं होतं. 1 मिनिट आधी सुरुवातीला असं कर, हा दगड हातात ठेव आणि त्याच्या समक्ष जमिनीवरचा दगड उचलून त्याच्या हातात देतो आणि दगड त्याच्या हातात ठेवल्यानंतर मी सांगतो की आता जर हा दगड गायब झाला तर तू नक्की काहीतरी गडबड केलेली आहेस. आणि तो दगड गायब होतो किंवा दगडाच्या जागी सुपारी येते, त्याला हातचलाकी म्हणतो आम्ही. थोडासा तो बिचकतो, त्याला असं वाटतं. मग मी तर हळूहळू त्याच्या मनाशी खेळायला सुरुवात करतो आणि 10 ते 15 मिनिटात सगळा माझा खेळ संपतो. आणि ही घडलेली घटना आहे. अशा अनेक केसेस मी स्वतः हँडल केलेले आहेत. पण मला सांगा की तुम्ही म्हणजे जादूवर मुख्य येण्या अगोदर मला विचारायचं की व्यक्तिमत्व विकासासाठी जो वापर करता
किंवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मानव संसाधन मनुष्यबळ विकास त्याच्यासाठी काय प्रकारे केला जातं म्हणजे म्हणजे किती कॉर्पोरेट तुमच्याकडे कोणत्या मोटिवेशनल शोज आम्ही असं म्हणतो की तुमचे बरेच मोठे क्लायंट्स आहेत ना? हो हो माझ्या क्लायंट्स मध्ये लिस्ट खूप मोठी आहे पण त्यातले तुम्ही जर ऑटो इंडस्ट्रीचा हिशोब घेतला तर माझे क्लायंट फोर्ड मोटर्स आहेत. जर आपण IT इंडस्ट्रीचा हिशोब केला तर सन मायक्रो सिस्टम्स आहेत. नंतर हॉस्पिटल इंडस्ट्रीचा तर अपोलो हॉस्पिटलसाठी मी काम केलंय. नंतर फार्मामध्ये नोवार्टिस आहेत. अशी खूप मोठी लिस्ट आहे. पण मला सांगा की व्यक्तिमत्व विकासासाठी जे केलं जातं किंवा मनुष्यबळ विकासासाठी त्याचा विचार कशा पद्धतीने केला जातो म्हणजे त्याची थॉट प्रोसेस जी आहे त्याची फिलॉसॉफी आहे लोकांना नुसतंच हसणं किंवा टाळ्या वाजवणं किंवा जादू बघणं हे नको असतं. लोकांना त्यातून काहीतरी त्याला आपण असं भरीव हवं असतं भरीव किंवा रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे असतं. ते नेमकं भरीव काय याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक